अहो अय काय चाललं एवढा विचार? काय नाही ग, असंच बसल्या बसल्या विचार करत होतो हं, भूतकाळाविषयी. हं, की भूतकाळात काय चांगल्या गोष्टी घडल्या, काय वाईट गोष्टी घडल्या, हं, कोणी आपल्यासोबत चांगलं वागलं, हं, कोण 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 आपल्यासोबत वाईट वागलं. इवन हा पण विचार केला की कोणत्या वाईट लोक आपल्यासोबत चांगले वागले आणि कोणती चांगली लोक आपल्यासोबत वाईट वागले. हा पण विचार कर, जस्ट मनात आला. एवढं कशाला विचार करायचा? भूतकाळाचा विचारच करायचा नाही. एवढं आपल्या पुढं सुख पडलंय त्याचा विचार करायचा. हा, तुझे हां, खरं आहे, भूतकाळाचा विचार केला नाही पाहिजे हां, यार. काय डोक्यात आणायचंच नाही काहीच. पण ह्या गोष्टीविषयी ना एक चांगला भारी शेर आठवला मला, सांगू? मी सहज व्हिडिओ काढावा म्हणून आले किचनमध्ये मध्ये शेर. नाही ना, असंच आठवलं, सांगू का? हां, नहीं, अब हम में कोई अनबन नहीं है, नहीं, अब हम में कोई अनबन नहीं है, क्योंकि वो पहले जैसा मन ही नहीं है. मैं अपने आप को सुलझाने की कोशिश कर रहा हूँ. अब तुम में कोई उलझन नहीं है. वा 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 वा, छान होता शेर. तर ह्याचा भावार्थ काय माहितीये का? हां, आपण स्वतःकडचं लक्ष द्यावं. हां ना, जग गौतम बुद्धांनी सांगितलं होतं बघ, हां, की लोक तुम्हाला कोणी चांगलं म्हणतील, कोणी शिव्या घालतील, म्हणजे तुमच्या विषयी लोकांची धारणा काहीही होऊ शकते. ते तर आपण लोकांचे विचार बदलू शकत नाही. तुम्ही जर त्या लोकांचे विचार करत बसला हं, तर तुमचं आयुष्य स्पॉइल होतंय. त्याच्यामुळे कोणाचा विचार करू नका. मस्त जगणे, आयुष्य एन्जॉय करणे, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही ह्या भूतलावरती जे जन्माला आलात ना, तर हे आयुष्य एन्जॉय करण्यासाठी आलात. तर मस्त जगा, आयुष्य एन्जॉय करा. हे बघ, आजचं मोटिवेशनल झाला. चला तर मग व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. येस, आवडला काय आमचा मोटिवेशनल व्हिडिओ आजचा? सहज आम्ही किचनमध्ये आले ना, आजचा व्हिडिओ होऊन गेला. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.